नितीश नाराज, ममतांचं एकला चालो रे. आपचा स्वबळाचा नारा, इंडियात फुटीचे वारे. विरोधकांच्या आघाडीत फूट, महाविकास आघाडीत एकजूट. लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीच इंडिया आघाडीत उभी फूट पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं तर पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आम आदमी पार्टीनं स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. हे कमी झालं म्हणून की काय, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारांची जेडीयू आणि लालू प्रसाद यादवांची आरजेडी यांच्यात शीतयुद्ध सुरू झालंय. नितीश कुमार हे विधानसभा विसर्जित करण्यावर आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसोबत बिहार विधानसभेची निवडणूक व्हावी अशी नितीश कुमारांची भूमिका असल्याचं समजतंय. तर दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यास लालू प्रसाद यादवांचा विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजप सोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. येत्या 30 जानेवारीला राहुल गांधींची भारत न्याय यात्रा बिहारमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र काँग्रेसच्या यात्रेत सहभागी होणार नसल्याचं नितीश कुमारांनी स्पष्ट केलंय. जेवढ्या रिजनल पार्टीज आहेत त्या सगळ्या रिजनल पार्टीजचा त्यांच्या राज्यामध्ये काँग्रेससोबत एक प्रकारे त्यांची स्पर्धा आहे. त्यांची वोट बँक एक आहे. त्यामुळे ते काँग्रेसला का आपल्या राज्यामध्ये आपल्या वोट बँकमध्ये शेअर देतील. त्यांना माहिती आहे भविष्यात मग आमचा शेअर काँग्रेसकडे गेला तर काय होईल याची त्याला कल्पना आहे. आणि म्हणून ही जी काही इंडिया आघाडी आहे ही आघाडी काही चालेल असं मला वाटत नाही. लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच इंडिया आघाडीचे 3-13 वाजलेत. एकाची समजूत काढावी तर दुसरा रुसून बसतो असं चित्र इंडिया आघाडीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं काय होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक गुरुवारी मुंबईत झाली. लोकसभा जागा वाटपाबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याबाबतचा तिढा अजून सुटलेला नाही. नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत यांच्या सहीनं वंचित बहुजन आघाडीला चर्चेसाठीचं पत्र पाठवण्यात आलं होतं. मात्र मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सहीचं पत्र पाठवावं यासाठी वंचित बहुजन आघाडी अडून बसली आहे. 30 तारखेला ते आणि त्यांचे प्रतिनिधी मीटिंगमध्ये येतील. यामुळे कुठलंही त्याच्यामध्ये फार फारकत नव्हती. पण जे काही त्यांना वाटत होतं त्याच्यातलं त्यांनी आपलं मत मांडलेलं होतं. पण तो जो गैरसमज होता तो दूर झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातली एकी तरी टिकणार का असा सवाल निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.